मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवपूर्व कालातसुद्धा शेतसाऱ्याखेरीज अनेक करपट्ट्यांचा उपयोग केला जात असत आणि त्यामार्फत सरकारामध्ये पैसा उभा केला जात असे. इनामपट्टी, मिरासपट्टी अथवा सरदेशमुखी पट्टी यासारखे प्रत्यक्ष कर महाराष्ट्रात त्या काळी अस्तित्वात होते. सिंहासनपट्टी अथवा तख्तपट्टी नावाचा एक प्रासंगिक करसुद्धा होता. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी हा कर जमीनदारावरती लादला गेला होता. निरनिराळ्या व्यवसाय कर आकारले जात होते. यामध्ये सराफपट्टी, धनगरपट्टी, बागटाका, पायपोशी म्हणजे चर्मकारावरील कर, कारुख म्हणजे कारागिरीवरील कर, तेलपट्टी, वीट बिगारपट्टी, मोहतरपा म्हणजे पेटीतील दुकानावरील कर वगैरे. खेडेगावातील अनेक जनतेकडून अनेक प्रकारच्या पट्ट्या त्या काळी वसूल केल्या जात असत. यामध्ये उल्फापट्टी म्हणजे शिदा, जंगमपट्टी म्हणजे लिंगायत गुरूंच्या खर्चासाठी लागणारा पट्टी, मेजवानी पट्टी, याशिवाय तोरण भेट, दसरापट्टी, गावखंडी, ठाणपट्टी यांचा समावेश होता. याशिवाय मुसलमान राजांच्या कालखंडामध्ये जो मराठा मुलूक होता त्यामध्ये ईद सुबारती म्हणजे ईदच्या रोषणाईसाठी, हुमायूनपट्टी म्हणजे बादशाच्या वाढदिवसासाठी, कोंबडीपट्टी, भूतफरोशी म्हणजे मूर्ती विक्र्यावरील असणारी कर लादले जात होते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.